विद्यार्थी मित्रांनो, टर्निंग पॉइंट टेस्ट सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे। पोलीस भरती मेगा टेस्ट सिरीज मधील आपली ही 15वी टेस्ट आहे आणि 15व्या टेस्ट मधील विश्लेषण आपण आता करणार आहोत मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयांचं। तर बघूया प्रश्न क्रमांक 51, रामा इकडे ये या वाक्यातील कारकार्थ सांगा। तर रामा इकडे ये यामध्ये हाक मारलेली आहे आणि ज्यावेळी हाक मारलेली असते त्यावेळी कारकार्थ संबोधन असतो, म्हणून प्रश्न क्रमांक 51चं पर्याय उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतरचा प्रश्न आहे 52, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरतात त्यास कोणते सर्वनाम म्हणतात? तर दर्शक सर्वनाम म्हणतात। जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जी सर्वनाम वापरतात ती दर्शक सर्वनाम हा, ही, हे, तो, ती, ते ही दर्शक सर्वनाम आहेत, म्हणून प्रश्न क्रमांक 52चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दर्शक सर्वनाम। त्यानंतरचा प्रश्न आहे पुढीलपैकी विजातीय स्वर कोणते? विजातीय स्वर म्हणजेच एका उच्चार स्थान एकच नाही असे। मग बघूया, ई, ई पहिला ऑप्शन दिलाय, दुसरा ऑप्शन दिलेला आहे उ उ, तिसरा उ ए आणि चौथा दिलेला आहे अ आ। उच्चार स्थान एकच असणारी ती सजातीय आहेत, ही सजातीय आहेत, हे मात्र उच्चार स्थान वेगळं आहे, हे विजातीय आहे, म्हणजे उ आणि एचं उच्चार स्थान वेगळं येतंय, म्हणून प्रश्न क्रमांक 53चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतरचा प्रश्न आहे 54, पुढील वाक्यातील अव्यय ओळखा। कामासाठी तो दाही दिशा फिरत होता। आपल्याला अव्यय ओळखायचा आहे कामासाठी। शब्दाला लागून आलेला असेल तर तो शब्दयोगी असतो, म्हणून हे शब्दयोगी अव्यय आहे। प्रश्न क्रमांक 54चं उत्तर पर्याय क्रमांक 2। त्यानंतरचा प्रश्न आहे 55, देवाने मला खूप काही दिलेले आहे। या वाक्यातील देवाने या शब्दात कोणता विभक्ती प्रत्यय आलेला आहे? देवाने, ने हा विभक्ती प्रत्यय तृतीयाचा आहे। ने, ए सी, नी सी ई ही हे विभक्ती प्रत्यय तृतीयाचे आहेत, म्हणून प्रश्न क्रमांक 55चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। त्यानंतरचा प्रश्न आहे 56, अब्र या अर्थाचा पुढील पैकी शब्द कोणता? याच अर्थाचा पर्याय क्रमांक 1 आहे ढग। त्यानंतरचा प्रश्न आहे 57, पोलीस भरती होण्यासाठी तुला जगलेच पाहिजे। होण्यासाठी तुला जगलेच पाहिजे असं कोणीतरी सांगायला लागले। का सांगायला लागले? तर कदाचित पोलीस भरतीच्या वाऱ्या करून कंटाळलेला आहे, योग्य मार्गदर्शन मिळालेलं नाही आणि शेवटी तो आत्महत्या करायला निघालेला आहे। जाता जाता कोणीतरी असं भेटलंय, तर असा कोणीतरी सल्लागार, सल्ला देणारा चांगला माणूस भेटलेला आहे। तू जगलास तर पोलीस भरती होशील, योग्य दिशा मिळाली तर तू पोलीस भरती होशील। ते सगळं करण्यासाठी पहिल्यांदा तू जगला पाहिजेस। मग जगलेच पाहिजे, जगलेच मध्ये जो ज वापरलेला आहे तो कोणत्या प्रकारचा आहे आपल्याला शोधायचा आहे। बघा, जगलेच पाहिजे, जग
म्हणजे जिवंत राहा असा त्याचा अर्थ होतो या वाक्यातला. आता समजा मी जग असंच लिहिलं आणि म्हटलं जग, म्हणतो काय जग आणि लिहितो जग. जग म्हणजे पृथ्वी असं म्हणू शकतो, पृथ्वीवरचे सर्व. बरोबर. मग लिहिताना जग लिहितो आणि उच्चार करताना मात्र य जोडतो, जग असं म्हणतो. म्हणजे उच्चार मात्र असा करतो. असं ज्यावेळी असेल त्यावेळी ते वेगळं आणि जग असेल त्यावेळी ते वेगळं. मग जग कधी? आता जग म्हणलं तर जग असं म्हणताना आपली तोंडामधील जीभ दाताच्या टोकाला टेकते. म्हणून या वाक्यामध्ये जे आहे जगलेच, त्यामधले ज दंत तालव्य आहे. आणि हेच जगच लिहिले, इथलं जग जसं आहे तसंच लिहिले, पण उच्चार करताना जग म्हणतो, य हा छुपा प्रत्यय लावतो. जग म्हणत असताना आपल्या तोंडामधील जीभ ही वरती टाळूला टेकते, टाळूला स्पर्श करते. म्हणून हे जे आहे ते तालव्य. यामध्ये फार मोठा घोटाळा आहे, लक्षात ठेवा. म्हणजे लिखाण अक्षरात तीच असतात, पण उच्चार करताना जर वेगळा उच्चार केला तर ते तालव्य, अक्षर जसंच्या तसं उच्चारलं तर ते दंत तालव्य. म्हणून प्रश्न क्रमांक 57 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दंत तालव्य. त्यानंतरचा प्रश्न आहे 58. व्यतिरेक हा टिंब टिंब आहे. आता अलंकार आहे, पर्यायामध्ये दिलेत शब्दालंकार, अर्थालंकार. तर हा अर्थालंकार आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 58 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अर्थालंकार. त्यानंतरचा प्रश्न आहे 59. विभक्ती व त्यांचे अर्थ यांच्यात जोड्या जुळवा. आता बघूया. द्वितीया क्रिया ज्यावर घडली तो किंवा ते. पर्याय क्रमांक 3 म्हणजे दुसऱ्या गटातला तिसरा. ब पंचमी आहे. एक आहे क्रियेचा आरंभ होतो ती वस्तू, ऊन हून आपण जोडतो. त्यानंतर षष्ठी आहे, एका पदाचा दुसऱ्याशी संबंध जोडतो. षष्ठीचे विभक्ती प्रत्यय चाची चे चेचाची, झाजी जे जे ज्याजी. सप्तमी आहे, क्रिया ज्या स्थानावर घडली ते स्थान किंवा वेळ, म्हणजे तैया यांची विभक्ती आहेत. म्हणून या सगळ्यांच्या जोड्या जर बघितल्या तर पर्याय क्रमांक 1 आहे 3 1 4 2. म्हणून त्यानंतरचा प्रश्न आहे 60. खालील शब्दापैकी कोणता विसंगत शब्द आहे? पर्याय क्रमांक 1 न्यूयॉर्क, 2 वॉशिंग्टन, 3 पॅरिस आणि 4 शिकागो. न्यूयॉर्क, वॉशिंग्टन आणि शिकागो ही अमेरिकेत आहेत आणि पॅरिस फ्रान्समध्ये आहे. म्हणून पॅरिस पर्याय क्रमांक 3 हा विसंगत घटक आहे किंवा विसंगत शब्द आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 61. गटात न बसणारा घटक ओळखा. पर्याय क्रमांक 1 वि स खांडेकर, दुसरा वि वा शिरवाडकर, तिसरा पु ल देशपांडे आणि 14 विंदा करंदीकर. तर इतर तिघांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे मराठी भाषेसाठी. आणि तिसरा पर्याय जो आहे पु ल देशपांडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 61 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 62. अबब केवढी गर्दी ही. या वाक्यामधलं अव्यय ओळखायचं आहे. आता काय अबब, आहा हा, हो हो, अरे रे, अरे चा, हे असं काय असेल आणि उद्गारवाचक चिन्ह असेल तर तो केवळ प्रयोगी अव्यय असतो. म्हणून प्रश्न क्रमांक 62 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केवळ प्रयोगी. त्यानंतर प्रश्न आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. परमेश्वर सर्वत्र असतो. परमेश्वर सर्वत्र असतो. या वाक्यामध्ये सर्वत्रला अधोरेखित केले. सर्वत्र कुणाची माहिती सांगतो? परमेश्वर कोठे असतो? कोठेचं उत्तर देतो. कोठे असतो याचं उत्तर सर्वत्र. म्हणून असतो बद्दल
या क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतं, म्हणून ते क्रियाविशेषण अव्यय आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 63 उत्तर पर्याय क्रमांक 2 क्रियाविशेषण. त्यानंतरचा प्रश्न आहे 64. ख ग या वर्णाचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे? पर्याय क्रमांक 2 व्यंजन आहे. आता व्यंजन किती आहेत? 34. एकूण व्यंजन 34, एकूण स्वर 14, स्वरादी 2 आहेत. म्हणून प्रश्न क्रमांक 64 उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 34 व्यंजन आणि व्यंजन 34 आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे 65. ओकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप टिंब टिंब होते. ओकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ओकारांतच राहते. ओकारांत पुल्लिंगी नामाचे रूप ओकारांतच राहते. बघाय पाहिजे काय राहतंय काय नाही, त्यांनी सांगितले. बिटको, बिटकोने सामान्य रूप करायचं आहे बिटकोला. त्यानंतर किलो, किलोस, म्हणजे सामान्य रूप करत असताना विभक्ती प्रत्यय जोडत असताना त्या आहे त्या पुल्लिंगी नामामध्ये कोणताही बदल होत नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 65 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ओकारांत. त्यानंतरचा प्रश्न आहे 66. मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते? पर्याय क्रमांक 4 देवनागरी लिपीत केले जाते. आणि मराठी भाषेचे लेखन हे देवनागरी लिपीत केले जाते आणि या लिपीलाच बाळबोध लिपी असे सुद्धा म्हणतात. म्हणून प्रश्न क्रमांक 66 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 67. पुढील वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. आता पाऊस थांबावा. क्रियापदाला वा वी वे प्रत्यय असेल, वा वी वे प्रत्यय असेल तर ते वाक्य विद्यार्थी असतं. म्हणून प्रश्न क्रमांक 67 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 68. निरभ्र म्हणजे काय? पर्याय क्रमांक 2 एक ही ढग नसलेले. निरभ्र म्हणजे एक ही ढग नसलेले पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 69. घाऊक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता? पर्याय क्रमांक 3 किरकोळ. घाऊक व्यापारी आणि किरकोळ व्यापारी आपल्याला जरा होलसेल जवळचा वाटतो, पण तो मराठी शब्द नाही. म्हणून घाऊक विरुद्ध किरकोळ पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 70. सौंदर्य, मनुष्यत्व, विश्रांती, श्रीमंती या नावातील नामाचा प्रकार कोणता ते ओळखा. पर्याय क्रमांक 1 भाववाचक नाम. त्यानंतरचा प्रश्न आहे 71. विसंगत शब्द ओळखा. मकर, मेष, राहू आणि धनु यामधील मकर, मेष आणि धनु या राशी आहेत आणि राहू हा ग्रह आहे. त्यामुळे राहू पर्याय 71चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राहू. त्यानंतरचा प्रश्न आहे 72. खालील वाक्यातील अपूर्ण भविष्यकाळी वाक्याचा पर्याय ओळखा. पर्याय क्रमांक 3 आई देवपूजा करीत असेल. असेल वर्ण भविष्यकाळ समजतं आणि त आहे म्हणून चालू आहे. चालू आहे म्हणजेच अपूर्ण आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 73. मराठीत पुढील पैकी कोणते वचन नाही? मराठीमध्ये एक वचन आहे, अनेक वचन आहे, त्यालाच बहुवचन म्हणतात, मात्र द्विवचन मराठीमध्ये नाही. म्हणून प्रश्न क्रमांक 73चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 74. नयन या शब्दाचा पोटशब्द कोणता? नयन नयन चा पोटशब्द ने अधिक अन असा होतो. म्हणून प्रश्न क्रमांक 74चा उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ने अधिक अन. ए अधिक अ च एकत्रीकरण त्यामध्ये दिसतं. त्यानंतरचा प्रश्न आहे 75. पद्यचरण म्हणताना काही अक्षरानंतर आपण थांबतो, त्या विरामाला टिंब टिंब म्हणतात,
तर या त्या विरामाला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. यती असे म्हणतात. म्हणजे यती 12व्या अक्षरावर, यती 6व्या अक्षरावर असं जे आपण म्हणतो, म्हणजे तिथं विराम घेतो, थोडीशी विश्रांती घेतो आणि नंतर पुढचं पद्यचरण म्हणायला सुरुवात करतो. म्हणून प्रश्न क्रमांक 75चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 76 सामान्य ज्ञान मधील आहे. बघूया प्रश्न क्रमांक 76. भारताची प्रतिज्ञा कोणी लिहिली? भारताची प्रतिज्ञा पेदेमरी किंवा काही ठिकाणी पदीमारी असं पण आहे. व्यंकट सुब्बाराव यांनी भारताची प्रतिज्ञा लिहिलेली आहे. तीच आपल्या भारतीय भाषांमध्ये करून सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये आपण प्रसिद्ध केलेली आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 76चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 77. एक्झाम वॉरियर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय क्रमांक 4 आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्झाम वॉरियर्स हे पुस्तक लिहिलेलं आहे. यामध्ये अनुराधा पाटील आहेत, त्यांचा कदाचित अजूनही काव्यसंग्रह आहे. विश्वास पाटील यांनी पानिपत हे लिहिलेलं आहे आणि विना गवाणकर यांनी एक होता कारवार हे पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 77चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 78. खालीलपैकी कोणते औष्णिक विद्युत केंद्र आहे? तर यामध्ये असणारा पर्याय क्रमांक 1 आहे एकलहरे, नाशिक जिल्ह्यामध्ये आहे तो. आता औष्णिक विद्युत प्रकल्पांचा शॉर्टकट आपल्याकडे आहे. महाराष्ट्रामध्ये असणारे औष्णिक विद्युत प्रकल्प त्यांचा शॉर्टकट काय आहे? एक चंद्र बको खातू, चोपो पादो पोवे, पवई. म्हणजे यामध्ये कोणते एकलहरे आहे? चंद्रपूर, बल्लारपूर, कोराडी, खापरखेडा, तुर्बे, चोला, पोखरी किंवा फेकरी, पारस, धोपावे, परळी वैजनाथ ही महाराष्ट्रात असणारी औष्णिक विद्युत प्रकल्पांची नाव आहेत. म्हणजे अशा प्रकारचे शॉर्टकट आपल्याकडे भरपूर आहेत, आपण तयार केलेले आहेत. अशा प्रकारचा व्हिडिओ आपण तयार करत आहोत, लवकरच तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्ही वारंवार आपला यूट्यूब चॅनेलला बघत चला आणि इतरांनाही शेअर करत चला. म्हणून प्रश्न क्रमांक 78चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 79. जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख हा मुख्य कार्यकारी अधिकारीच असतो. त्यांना सीईओ म्हणतात, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. मात्र जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर ते उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतात. जिल्हा परिषद चे प्रशासकीय प्रमुख सीईओ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी. हा प्रश्न बऱ्याच वेळा पडलेला आहे, याच्यामध्ये गोंधळ नक्की असतो, गोंधळ करून घ्यायचा नाही. त्यानंतर हाही प्रश्न असतो की पदसिद्ध सचिव, जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर ते मात्र डेप्युटी सीईओ म्हणजेच उप जोडायचे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतात. बाकीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असं आहे की जो प्रशासकीय प्रमुख असतो तोच सचिव असतो. मात्र जिल्हा परिषदेमध्ये हा डिफरन्स आहे, हा फरक आहे.
असं का? समजा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सगळीकडे एकच असतात, मात्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे एकच असतील असं सांगता येत नाही. एक असतील, दोन असतील, तीन असतील. तिथं किती कार्य आहे, तिथं काम आहे, त्यानुसार यांची नेमणूक होते. मग त्यापैकी कोण सचिव असणार? तर नेमकं त्या 3 उपमुख्य कार्यकारी अधिकारी एका जिल्हा परिषदेमध्ये असतील तर अशा जिल्हा परिषदेचे CEO त्यापैकी कोणाला तरी एकाला सचिव म्हणून नेमतात. म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हातामध्ये असतं यापैकी कोणाला द्यायचं. आणि जर एकच उपमुख्य कार्यकारी अधिकारी असेल तर तेच सचिव असतात. म्हणून प्रश्न क्रमांक 79चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 80. खालीलपैकी कोणता मूलभूत हक्क नाही? पर्याय क्रमांक 1 आहे समतेचा, दुसरा स्वातंत्र्याचा, तिसरा मालमत्तेचा आणि चौथा धार्मिक स्वातंत्र्याचा. आता प्रश्न आहे की आमच्याकडं मूलभूत हक्क कोणकोणते आहेत? मूलभूत हक्क सांगायचं असेल तर 14 ते 18 मध्ये समतेचा हक्क आहे, 19 ते 22 मध्ये स्वातंत्र्याचा हक्क आहे, शोषणाविरुद्धचा हक्क 23-24 कलमामध्ये आहे, 25 ते 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे, 31 कलम मध्ये मालमत्ता संपादित करण्याचा हक्क होता. भारतीय घटनेच्या कलम 31 मध्ये मालमत्ता संपादित करण्याचा मूलभूत हक्क होता. हक्क होता म्हणतोय मी, होता हा महत्वाचा आहे. होता याचा अर्थ तो भूतकाळ होऊन गेलेला आहे. 44व्या घटना दुरुस्तीनं हा हक्क मूलभूत हक्कातून काढून कायदेशीर केला कलम 300A आणि मराठीत लिहायचं असेल तर कलम 300K मध्ये. म्हणजे हा काय केला? हा रद्द केला आणि कलम 300A मध्ये याला समाविष्ट केले. स्वच्छ मराठीत सांगायचं असेल तर कलम 300K बर का, नाही म्हणायचं नाही. हे म्हणजे आज रोजी पर्याय क्रमांक 3 मालमत्तेचा हक्क किंवा मालमत्ता संपादित करण्याचा हक्क मूलभूत हक्क राहिलेला नाही. तो होता, तो 44व्या घटना दुरुस्तीनं कायदेशीर केलाय. घटना दुरुस्तीनं हा मूलभूत हक्क हा कायदेशीर हक्क बनवलेला आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 80चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न 81. अमेरिकेच्या बोईंग कंपनीतर्फे कोणते हेलिकॉप्टर भारताकडे नुकतेच सुपूर्द करण्यात आले? पर्याय क्रमांक 1 आहे AH-64E. त्यानंतरचा प्रश्न आहे 82. ग्रेट शोमॅन राज कपूर व त्यांची पत्नी कृष्णा यांचे स्मारक कोणत्या शहरामध्ये आहे? तर पर्याय क्रमांक 1 रेवा मध्य प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न आहे वाहन उद्योगातील अग्रगण्य कंपनी मारुती सुझुकीने कोणत्या दिनांकापासून डिझेल कार न विकण्याचा निर्णय घेतला आहे? लॉकडाऊन मधला आहे त्यामुळे महत्वाचा वाटतोय. 83चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 एप्रिल 2020. म्हणजे आर्थिक वर्ष आपलं ज्या दिवशी सुरू होतं त्या दिवसाचं म्हणजे आपलं भारताचं आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च आहे. त्या दिवसापासून यांनी डिझेल कार विकायची नाही असा निर्णय घेतलेला आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 83चं उत्तर आहे 2. त्यानंतरचा प्रश्न आहे 84. उडान योजनेअंतर्गत नुकतीच कोल्हापूर, तिरुपती व हैदराबाद हवाई वाहतूक कोणत्या कंपनीमार्फत सुरू केली? तर पर्याय क्रमांक 3 आहे इंडिगो मार्फत सुरू केलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 85. खालील विधानांचा विचार करा. अपाचे गार्डियन हे माल वाहतूक जहाज आहे. बरोबर आहे. अपाचे गार्डियनची लांबी 17.7 मीटर आहे, तेही बरोबर आहे. त्यानंतर अपाचे गार्डियनचा वेग 300 किलोमीटर प्रति तास आहे, ते पण बरोबर आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 अ ब क बरोबर. त्यानंतरचा प्रश्न आहे 86. देशातील पहिले रेल्वे व वाहतूक विद्यापीठ बडोदा या ठिकाणी सुरू झालेलं आहे गुजरातमध्ये. पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 87. मुलीच्या जन्मदराची नोंद ठेवण्यासाठी डिजिटल गुड्डागुड्डी बोर्ड कोठे स्थापन केले? तर पर्याय क्रमांक 3 जळगाव या ठिकाणी स्थापन केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न 88. यस इज कूल हे घोषवाक्य कोणत्या अभियानाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक 3 सॅनिटरी नॅपकिन.
त्यानंतरचा 89 आहे, राज्यसभा सदस्याचा कालावधी किती वर्ष असतो? राज्यसभा सदस्यांचा कालावधी हा 6 वर्ष असतो. मात्र याच्यामध्ये वेगळा प्रश्न येऊ शकतो, राज्यसभेचा कालावधी किती वर्ष असतो असं म्हटलं तर राज्यसभा हे कायमस्वरूपी म्हणजे स्थायी सभागृह आहे, त्याचा कालावधी नसतो. कायमस्वरूपी ते कधी, राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही. लोकसभा विसर्जित होते, राज्यसभा विसर्जित होत नाही, म्हणजे हे कायमस्वरूपी सभागृह आहे. लोकसभा विसर्जित होते. याच्या सदस्यांचा म्हणजे राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती असतो? 6 वर्ष. राज्यसभेचा कार्यकाळ कायमस्वरूपी असतो, राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही. कारण प्रत्येक 2 वर्षाला 1/3 सदस्यांची मुदत संपते आणि तेवढ्या सदस्यांची परत निवड केली जाते. एकाच वेळी सर्वांची मुदत संपत नाही. मात्र लोकसभेचं तसं होत नाही. लोकसभेची एकाच वेळी 5 वर्ष पूर्ण झाली की सगळ्यांची मुदत संपते आणि एकाच वेळी त्यांची निवडणूक घेतली जाते. विधानसभेचं पण तसंच आहे. विधानसभा विसर्जित होऊ शकते राज्यामध्ये आणि एकाच वेळी सर्वांची निवडणूक घेतली जाते. मात्र विधान परिषद सुद्धा स्थायी सभागृह आहे, त्याचीही विधान परिषदेची मुदत नसते, ते कायमस्वरूपी सभागृह असतं. मात्र ते विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ मात्र 6 वर्ष असतो. म्हणून प्रश्न क्रमांक 89चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 6 वर्ष. त्यानंतरचा प्रश्न आहे 90, महात्मा गांधी हे कोणत्या दिवशी साबरमती आश्रमातून दांडी यात्रेला निघाले? आता दांडी यात्रेला का निघाले तर सविनय कायदेभंग चळवळ. कुठून सुरू झाली मिठाचा सत्याग्रह? मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी दांडीला निघाले, म्हणजे मिठाच्या कायदा मोडण्यासाठी निघाले. साबरमती आश्रमातून निघाले. तो दिवस आहे दिनांक 12 मार्च 1930. या दिवशी साबरमती आश्रमातून निघाले, दांडी या ठिकाणी पोहोचले. दांडी यात्रा म्हणून आपण दांडी या ठिकाणी पोहोचले. ते दिनांक 5 एप्रिल 1930 रोजी पोहोचले आणि मिठाचा सत्याग्रह केला तो 6 एप्रिलला. तिथील मीठ उचललं. तो दिनांक आहे 6 एप्रिल 1930. या दिवशी मिठाचा सत्याग्रह त्यांनी केला. आता हे अंतर किती होतं? दांडी ते साबरमती ते दांडी, दांडी हे अंतर 240 मैल म्हणजेच 385 किलोमीटर हे आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 90चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे 91, असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? 1920 ला असहकार चळवळ सुरू झाली आणि 1922 पर्यंत असहकार चळवळ चालू होती. मात्र चौरी चौरा येथील पोलीस चौकी जाळल्यानंतर गांधीजींना दुःख झालं आणि गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतलेली आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 91चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1920. त्यानंतरचा प्रश्न आहे 92, देशातील पहिले जैव समृद्ध ज्वारीचे वाण टिंबठिंब हे आहे. पर्याय क्रमांक 2 परभणी शक्ती हे आहे. आणि परभणी कृषी विद्यापीठ आणि हैदराबाद विद्यापीठ कृषी विद्यापीठ यांनी दोन्हींनी एकत्र मिळून परभणी शक्ती हे ज्वारीचे वाण तयार केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 93, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकावर भर दिलेला होता? तर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी उत्पादनावर म्हणजे शेती उत्पादनावरती भर दिलेला होता. पर्याय क्रमांक 4. म्हणून प्रश्न क्रमांक 93चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 94, खालीलपैकी कोणत्या संस्थेचे संस्थापक दयानंद सरस्वती होते? स्वामी दयानंद सरस्वती होते.
तर ते आर्य समाजाचे संस्थापक होते. ब्राह्मो समाजाची स्थापना म्हणजे आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वतींनी स्थापन केला, ब्राह्मो समाज राजाराम मोहन राय यांनी स्थापन केला, प्रार्थना समाज आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी स्थापन केलेला आहे. त्यानंतर म्हणून प्रश्न क्रमांक 94चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे 95. कलिंगड या फळासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? तर कलिंगडासाठी अलिबाग जिल्हा रायगड हे प्रसिद्ध आहे. डहाणू, घोलवड, ठाणे हे चिक्कूसाठी प्रसिद्ध आहेत. संत्रीसाठी नागपूर प्रसिद्ध आहे. मोसंबीसाठी श्रीरामपूर जालना प्रसिद्ध आहे. त्यानंतर हापूस आंब्यासाठी रत्नागिरी प्रसिद्ध आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 95चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अलिबाग. त्यानंतरचा प्रश्न आहे 96. भारताची पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली? तर भारताची पहिली जनगणना 1872 साली लॉर्ड मेयो यांनी केली. म्हणून प्रश्न क्रमांक 96चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1872. त्यानंतरचा प्रश्न आहे 97. वयाच्या 18व्या वर्षी टिंब यांनी कर्झन वायली यांची हत्या केलेली आहे. तर मदनलाल धिंगरा यांनी कर्झन वायलीची हत्या केलेली आहे. पर्याय क्रमांक 4. मग अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनची हत्या केली. सरदार उधम सिंगांनी ओडवायरची हत्या केलेली आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 97चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे 98. मानवी शरीरात किती अलिंगी गुणसूत्रे असतात? आता मानवी शरीरात गुणसूत्र किती असतात असं ज्यावेळी म्हणतात त्यावेळी 46 गुणसूत्र असतात. एकूण गुणसूत्रे यामध्ये बऱ्याच जणांनी 46 किंवा 23 वर उत्तर देण्याची शक्यता आहे आणि ऑप्शन मी तसेच टाकलेले आहेत की 46 गुणसूत्र असतात. किती गुणसूत्रांच्या जोड्या म्हणल्यानंतर 2-2चा गट करावा लागणार. गुणसूत्रांचे एकूण गुणसूत्रांच्या जोड्या किती? तर 23 होणार, कारण 2-2चा गट करायचं म्हणजे त्याला 2 ने भागायचं. जोड्या 23. आता आपल्याला एकूण गुणसूत्र झाली अलिंगी गुणसूत्र म्हणजे लिंगाचा समावेश नसणारी, लिंग न दर्शवणारी असे गुणसूत्र मानवी शरीरामध्ये 44 आहेत. म्हणजेच 2 गुणसूत्र अशी आहेत की पुरुष किंवा स्त्री हे ठरवणारी गुणसूत्र आहेत X आणि Y. त्यामुळं ती लैंगिक किंवा लिंगी गुणसूत्र असं म्हणू. लिंगी किंवा लैंगिक गुणसूत्रे मानवी शरीरामध्ये आहेत ती 2 आहेत. 2 ही 2 अधिक ही 44 अशी 46 गुणसूत्र मानवी शरीरामध्ये आहेत. मग अलिंगी गुणसूत्रांच्या जोड्या किती? जोड्या म्हटलं तर याच्या पुढे आपण हे करू. जोड्या किती आहेत? अलिंगी गुणसूत्रांच्या जोड्या 22. ह्याला 2 ने भागायचं 22 झालं. म्हणजे हे सगळे 46, 23, 44, 22 हे ऑप्शन टाकलेले आहेत. यामध्ये गडबड करायची नाही. अलिंगी गुणसूत्रे विचारलेत 44 आहेत. अलिंगी गुणसूत्रांच्या जोड्या म्हटलं तर 22 म्हणायचं. एकूण गुणसूत्रांच्या जोड्या सांगितलं तर 23 आणि एकूण गुणसूत्र किती आहेत मानवी शरीरामध्ये तर 46 सांगायचं. म्हणून प्रश्न क्रमांक 98चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 44. त्यानंतरचा प्रश्न आहे 99. कृत्रिम जीनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? कृत्रिम जीनचा शोध पर्याय क्रमांक 2 डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी लावलेला आहे. जीन म्हणजे काय? DNA चा एक खंड असतो आणि जीन हे नाव वॅटसन यांनी दिलेलं आहे आणि जीनचा शोध मात्र सुटोन यांनी लावलेला आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 99चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न शेवटचा आहे 100. निकट दृष्टीचा हा दोष दूर करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या भिंगाचा वापर केला जातो? तर पर्याय क्रमांक 2 आहे अंतर्वक्र भिंगाचा वापर केला जातो. निकट दृष्टीता म्हणजे जवळचं दिसतं आणि लांबचं दिसत नाही. मग आता लक्षात ठेवायला आपल्याला हे जे आहे ते अंतर्वक्र भिंग आहे, हे जे आहे ते बहिर्वक्र भिंग आहे आणि हे अंतर्वक्र. लक्षात ठेवा का आम्हाला निकट दृष्टीसाठी हे वापरतात. त्यासाठी हे वापरतात आणि दूरदृष्टीता दूर करण्यासाठी हे वापरतात. बघा लक्षात कसं ठेवायचं, या दोन्हीमध्ये कायम घोटाळा असतो आणि हा प्रश्न असतोच.
हे जर कर्व बघितले ते जवळ जवळ आहेत, निकट म्हणजे जवळ, निकट दृष्टीसाठी म्हणजे आंतरवक्रभिंगाचे कर्व जवळ जवळ आहेत, अंतर्वक्रभिंग वापरतात. हे जर कर्व बघितले तर यांच्यामधलं अंतर जास्त आहे, लांब लांब आहेत, म्हणून दूर आहे, दूरदृष्टीसाठी बहिर्वक्रभिंग वापरतात. असं लक्षात ठेवायचं. असं पुस्तकामध्ये दिलेलं नसतं, पण आपल्याला लक्षात ठेवायला काय मार्क्स मिळवणं हा आपला महत्त्वाचा मुद्दा राहतो. तर मित्रांनो, टेस्ट क्रमांक 15 मधील मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान या विषयाचं आपण विश्लेषण ऐकलेलं आहे. तर यानंतरच्या टेस्टचं विश्लेषण ऐकण्यासाठी सुद्धा तुम्ही तयार राहा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना हे पाठवा. ते पाठवलं तर आम्हाला आनंदच होईल. तर त्यानंतरचं विश्लेषण आपण पुढचं टेस्ट क्रमांक 16 करणार आहोत. त्याचबरोबर आम्ही शॉर्टकटच्या सुद्धा व्हिडिओ करणार आहोत. ते तुम्हाला ट्रिक्स मिळतील, त्याचाही तुम्ही लाभ घ्या. आता पुढच्या विश्लेषणाच्या वेळी आपण परत एकदा भेटणार आहोत. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.